भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात सध्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र सुरू होत असून हा प्रवेशाचा काळ आहे। शैक्षणिक सत्राच्या प्रवेशाकरिता उत्पन्नाचा दाखला, अधिनिवास प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्राची आवश्यकता असते। परंतु सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केल्यामुळे तहसील कार्यालय व सेतू केंद्रावर नागरिकांची झुंबड उडालेली दिसत आहे। विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेशासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे त्यांना वेळेच्या आत प्राप्त न झाल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही। एवढेच नव्हे तर ज्या संगणकीय प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांना प्रवेशाकरिता कागदपत्रे उपलब्ध करून दिले जातात, त्या प्रणालीद्वारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता लागणारी कागदपत्रे उपलब्ध होत असतात। त्यामुळे त्या संगणकीय प्रणालीवर ताण वाढल्यामुळे सर्व्हर सतत डाऊन होत असून कागदपत्राकरिता शेकडो विद्यार्थ्यांना ताटकळत उभे राहावे लागत आहे। विद्यार्थ्यांकरिता वेगळी सोय उपलब्ध करून द्यावे असा आशयाचे निवेदन तहसीलदार पवनी यांचे मार्फत महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले। या प्रसंगी मनसेचे पवनी तालुका अध्यक्ष भोजराज कांबडी, विद्यार्थी सेना लोकेश बातुलवार, जिल्हा परिषद विभाग अध्यक्ष विश्वेश्वर मलोडे, शहराध्यक्ष संजय पुरी, वैकुंठा उपाध्यक्ष राकेश आकरे, विभाग अध्यक्ष प्रमोद सेलोकर, संघटक किशोर बारसागडे, विद्यार्थी सेना मोठ्या संख्येने उपस्थित होते। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।